दोडक्याच्या सालींची भाजी बारीक चिरून त्याच्यात मीठ टाकून चांगली चुरून घेऊन स्वच्छ धुवून घेतली आहे. ती चवळी भाजून 1 तासभर भिजत ठेवून घेतलेली आहे. भरपूरसा कांदा, हळद, तिखट, हिंग आणि मीठ. प्रथम तेलात कांदा टाकायचा. कांद्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा जेणेकरून लवकर मऊतो. आपला हा कांदा छान ब्राऊन कलर झाला आहे. आता आपण हळद टाकूया, नंतर मसाला टाकूया आणि हिंग टाकूया. छान परतून घेऊया. नंतर आपण ही भाजून घेतलेली भिजवलेली चवळी टाकूया. छान परतून अशी घेऊया आणि नंतर ही आपली भाजी टाकूया. भाजी सुंदरपैकी परतून घेऊया. आता आपण सुरुवातीला आपण टाकलेलं होतं कांद्यामध्ये. परतून घेऊया. आता आपण वाफेवरती शिजवायची आहे. गॅस कमी करूया, मंद आचेवर ठेवूया म्हणजे वाफ येईल चांगली. अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झाली. वरून ओलं खोबरं टाकलं तरी चालते. आता आपण ही अशी गरमागरम भाजी आणि चपाती एकदम सुंदर. अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झाली. वरून ओलं खोबरं टाकलं तरी चालते. आता आपण ही अशी गरमागरम भाजी आणि चपाती एकदम सुंदर